या जगामध्ये देवाला नेमकं कोण आवडतं या विषयाचं चिंतन करणारा आज सेवेकरता अभंग घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबऱ्या आजच्या अभंगातून भगवंताच्या आवडीचा विषय सांगतात. तो म्हणतात अभंगात आवड सांगितलीच कुठं. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पहा, आवडी तयाची मोठी देवा. देवाला कोण आवडतं? तयाची आवडी मोठी देवा. इथं एक आवड शब्दाला. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सुद्धा तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे आईशी आवडती लढीवाळी गाणी वेचे काळी तोंड देवा. देवाला लढीवाळ भक्त जीवापेक्षा जास्त प्रिय आहे, म्हणून देवाच्या आवडीचा विषय सांगणारा अभंग विडल. देवाला भक्त आणि भक्तच फक्त प्रिय आहेत. आणि त्याच्या पुढचं सांगा, देवाला भक्त तर आवडतातच, पण जे भक्ताचं वर्णन करतात ते सुद्धा प्राण्यापेक्षा प्रिय होतात. हे प्राणा पुरवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. संत बैरागी बाबांच्या दरबारात बसलाय. हो भगवंताला बैरागी बाबा तर आवडतातच, पण बैरागी बाबांची सेवा करणारे सामान्य तुमच्या आमच्यासारखे जन सुद्धा देवाला प्रिय होतात. विडल या जगामध्ये ज्याची त्याची आवड भिन्न नाही. कुणाला काय आवडन हे सांगता येत नाही. जेवढ्या प्रकृती तेवढ्या प्रवृत्ती, प्रत्येकाची आवड भिन्न नाही. एकाला सगळं आवडत नाही, सगळ्याला एक आवडत नाही. एकाला एक आवडत नाही, सगळ्याला एकच. सगळ्याची आवड भिन्न आहे. विठ्ठल बसणारे जरा फ्रेश बसा बरं, सगळे असे जरा ताट बसा बरं, जरा टाळ्या वगैरे का तुम्ही आमच्या खेळात नाहीत बुवा, का तुम्हाला जेवण जेत झालंय का काय? असं जरा मोकळं बसा ना, जरा हाताने टाळी मुखानं नाम. एवढं तासभर तुमच्याकडे का, म्हणजे एवढा 500 किलोमीटर प्रवास करून तुमच्याकडे बघून आम्हाला थोडं सांग वाटलं पाहिजे. असं जरा प्रसन्न बसा. प्रत्येकाची आवड भिन्न नाही. तुमच्या पुढे 6 आवडी सांगतो ना, अभंगामध्ये प्रवेश करतो. या जगामध्ये कोणत्याही आईला असा प्रश्न केला आईला की तुम्हाला कोण आवडतं, तर आईचं एकच उत्तर येईल तुकाराम बुवा की आईला फक्त तिचं बाळ आवडतं. जगामध्ये आईला दुसरं काय आवडतच नाही. आईला फक्त तिचं बाळ प्रिय. पण पुढचं एक सांगा, आईला फक्त स्वतःच बाळ आवडतं का दुसऱ्याचं बी? फक्त स्वतःच. त्याला प्रमाण आहे. आपुलियाचा कळवळा आणि कपाळावरी नाही, आणि कपाळावरी नाही, आपल्या कपाळावरी नाही. दुसऱ्याच्या बाळाचं आईला काय घेणं देणं नाही. म्हणून एक मन आहे बघा, मॉनिटरला सोडा. बॉक्स आहेत पण कसा आवाज आहे ना मला काय कळत. मेन आवाज असा, मूळ आवाज ज्याला म्हणतात का मशीन मधून खनकुन असा, गेन ट्रबल शार्प असा. पुढून ना हेतून हॅलो विडल विडल. एक मन आहे बघा, स्वतःच बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट. आईला फक्त स्वतःच बाळ प्रेम इतकं प्रिय की नावच काढू नका. ते कसलं बी असू द्या, शेंबड, खैर, बांड, नक्त, बकर, कुपोषित, पण त्या आईला प्रिय. त्याला एक प्रमाण आहे.
वर्ग शिल्लक ठेवला नाही. हा कसलाही असू द्या, आईला फक्त तिचं बाळ प्रिय. जीवा परीस बाळ पडियंते माते, स्वतःच्या जीवापेक्षा आईला तिचं आपलं बाळ प्रिय आहे. ते किती प्रिय ज्ञानोबऱ्या सांगतात ना, तरी बालक बोबडा बोली विचुका पावली जो जो करून माऊली रे. कसलाही असू द्या, शाळेत खोड्या करून पोरग घरी येत तरी आई म्हणते आलं माझं वाघाचं पिल्लू. वाघाचं पिल्लू म्हणते म्हणजे ही कोण झाली, आणि पती देव आणि वाघ 24 तास पिऊन त्याच्या तोंडावल्या माश्या उठाना, आणि तरी म्हणते वाघाचं पिल्लू. का? आईला फक्त तिचं बाळ प्रिय. नामदेव आमच्या साबलखेड्याचे माझे जीवलग मित्र नामदेव भाऊ आज आलेत कार्यक्रमाला. आईला काय आवडतं असा जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे आईला फक्त तिचं बाळ आवडतं. पत्नीला कोण आवडतं? पत्नीला पती आवडतो. पतिव्रता स्त्रीला फक्त तिचा मालक जीवापेक्षा जास्त प्रिय असावा. पती पती तैसा प्रकार प्रमाण अम्मा नारायण तैशाबरी किंवा पतीची दोष मी सगळे तुमच्या पुढे प्रगट केलेत. आणि मी कसाही असू द्या पण तुमचा आहे. आणि संत सगळ्याचा स्वीकार करतात. तो न पाहे याती कुळाचा विचार काय करायचं, भक्त करुणा करत ज्ञानाबाई याती जात धर्म याचा विचार करत नाही. कसाही असू द्या फक्त वंचना करायची. संतांच्या चरणावर सगळं जसा आहे तसा मी असा आहे बा, जरी रवी तरी मी मूर्खू झाला असे अविवेक तरी संत कृपा दीपको सोजवळ. मूर्ख जरी असेल तरी संतांपुढे प्रगट करून टाका मी असा असा वंचित येते पायापाशी नाही याशी वेगळे सगळं सांगून. आणि संत आणि जात पात धर्म भेद पण त्याचा विचार संत करतच नाही. बोलत या भावी शरण जाता भेटी पाडी तशी तुटी जन्मव्याधी. भक्ताला जात नसते माय बाप. भक्ताला जात पात धर्म नसते. याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदाचा. 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 निर्णयाचा वेदशा टाळी वाजवा टाळी गा. निर्णयाचा वेदशा कर्म कर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्याचा कर्म त्याचा झाला नारायण. कर्म धर्म त्याचा कर्म धर्म त्याचा झाला नारायण. याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय ऐसा वेदशास्त्रे जात पात धर्म भेद पण त्याचा विचार संत करी करत नाही. संतांकडे मोकळ व्हा. वंचिले ते पायापाशी आवाज नाही अशी वेगळे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी मुखानं नाम सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचे. विठोबा रखुमाई जय जय ठोबार गुमाई ठोबार गुमाई ठोबार गुमाई कुंडलिका पंढरीनाथ जय माऊली ज्ञानेश्वर जय जगद्गुरु भवन सुत हनुमान जय. ठोबार 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 आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटी ते करा माझे भार ओझी तुम्हाशी. वंचित येते पायापाशी नाही याशी वेगळे. गोमटी ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. आपल्याही जीवनामध्ये गोमट होईल, कल्याण होईल. आपणही संत विचाराची कास धरावी. त्या अभंगातून तुकोबारे संत संगतीचंच महत्व सांगतात. संगत चांगल्याची करा. सज्जन को सज्जन मिले तो दो दो मारे बात, दुर्जन को दुर्जन मिले तो दो दो मारे लात. चांगल्याला चांगले भेटलं चांगलंच होणार ना. सज्जनाच्या संगतीचा. पण सध्या काय झाले,
दुर्जनांमध्ये एकजूट आहे आणि सज्जनामध्ये फटाफुट आहे. हा, वाईट माणसाची संगत नाही, चांगली माणसं एक व्हायला तयार नाही, म्हणून खऱ्या माणसाला त्रास आहे. सध्याची ही परिस्थिती आहे मायबाप. हा, पेताड प्यायला जाताना मेजॉरिटीनेच जाणार, पण दोन महाराजांचा सध्या जमत नाही. एक म्हणतं हे त्याला काय येतंय, दुसरा म्हणतं ते होतं निवड मूर्ख आहे. लोक म्हणते दोन्ही येडे, चला डाव्या प्यायला. लोक आपले पुढचे, आमच्यातल्याने नीट राहिलं पाहिजे. गेला अंतरीचा मळ जावा, याच्यासाठी धर्म मंडप आहे. आणि या निमित्तानं गावातल्या सर्व तरुण पिढीला विनंती, धर्माचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य. धर्माचे पालन करणे पाखंड खंड. हा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं? 18 पगड जातीतल्या मावळे एकत्र करणे, स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकराचा होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. अरे 393 वर्ष झालं अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाची येण्याने धरती सुद्धा पावन झाली मायबाप. आणि त्यांचे विचार जीवनात ठेवा, हे तरुणांचं कर्तव्य. विडलं हरे हरे विठ्ठल 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 आहे ना वेळ आपल्याला अजून? किती वाजले? 9 का? बरोबर आहे ना वेळ अजून? तस थोडा तोख कारण नंतर सगळ्यांना महाप्रसाद घ्यायचा आहे. जास्त वेळ घेत नाही, 5 ते 7 मिनिटांमध्ये किंवा लईत 10 मिनिटांमध्ये सेवा संपन्न करू. विडल हो, मला आनंद वाटला या गोष्टीचा की गावामध्ये एखादा सप्ताह असेल, एखादा सामाजिक काम असेल, ते भव्य आणि दिव्य पार पाडण्यासाठी गावातल्या तरुण पिढींचं विशेष योगदान असतं. आपल्या गावातली तरुण मुलं महिनाभरापासून या कामासाठी झटतायत. एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात मराठवाड्याचं वैभवच आहे मायबाप. इकडे तरुण मुलं सांप्रदाय क्षेत्रामध्ये